नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. पास्टर एल्विस यांच्या 1 करिंथकरांस पत्रावरील प्रवचनाच्या आधारे ख्रिस्ती कलिसिया म्हणजे चर्चमधील एकतेचा बायबल संबंधी दृष्टिकोन आपण समजून घेणार आहोत. खरंच हा इतका प्राचीन मजकूर आजच्या काळातील संस्था आणि लोकांसाठी कसा मार्गदर्शक ठरू शकतो हे पाहणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच एक एकदम प्रक्षोभक आणि थेट विचार करायला लावणारा प्रश्न बायबलमधून आपल्या समोर येतो. काय ख्रिस्त विभागला गेला आहे? विचार करा, हा एकच प्रश्न मानवी फाटाफुटीची आणि विभाजनाची दुविधा किती अचूकपणे मांडतो ना. हा काही फक्त त्या एका काळापुरता मर्यादित प्रश्न नव्हता, तर अगदी मानवी स्वभावातील गटबाजीच्या प्रवृत्तीवर तो थेट बोट ठेवतो. तर या साऱ्या विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी आपण हे विश्लेषण 5 मुख्य टप्प्यात समजून घेणार आहोत. 1 म्हणजे कलिसियामधील फूट, 2 लोक का विभागले जातात, 3 नेते केवळ सहकर्मी कसे असतात, 4 विनम्रतेची बायबलमधील काही उदाहरणे आणि शेवटी 5 ख्रिस्तामध्ये एकता. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. कलिसियामधील फूट या समस्येचे मूळ नेमकं कुठे आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट प्राचीन कोरिंथच्या मंडळीच्या इतिहासात डोकावावे लागेल. बघा, सुरुवातीच्या काळातच लोकांचे कसे गट पडू लागले होते हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. करिंथच्या मंडळीत लोक काय करत होते तर वेगवेगळ्या आध्यात्मिक नेत्यांभोवती गोळा होऊन स्वतःचे असे वेगळे गट तयार करत होते. म्हणजे काही जण एकदम अभिमानाने म्हणत होते मी पाऊलाचा आहे, तर काही जण म्हणायचे मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे. थोडक्यात काय तर मूळ शिकवण कुठेतरी बाजूलाच राहिली आणि लोक फक्त नेत्यांच्या नावावर आणि ओळखीवर अवलंबून राहू लागले. आणि नेमक्या याच ठिकाणी पौलाने तो टोकदार प्रश्न विचारला, काय ख्रिस्त विभागला गेला आहे? इथे पौल अतिशय स्पष्टपणे निदर्शनास आणून देतो की कोणताही मानवी नेता लोकांसाठी वधस्तंभावर गेला नव्हता. कोणाच्याही नावाने त्यांना बाप्तिस्मा मिळाला नव्हता. मग अनुयायांनी मानवी नेत्यांच्या नावाने स्वतःला असं का विभागून घ्यावं? हा खरोखरच विचार करण्याजोगा मुद्दा आहे. इथून आपण पुढे जातोय दुसऱ्या भागाकडे, लोक का विभागले जातात. आता आपण बघूया की प्राचीन काळात तयार झालेले हे गट आधुनिक काळातील धार्मिक संप्रदायांच्या विभाजनाशी कसे जोडले गेले आहेत. आता जरा इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर काय दिसतं? पहिल्या शतकात प्रेषितांच्या शिकवणुकीखाली एक अतिशय अद्भुत अशी एकता होती. पण अवघ्या 300 वर्षांनंतर छोटे छोटे गट आणि पंथ तयार व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर 1600च्या दशकाकडे आलो तर युरोपमध्ये प्रोटेस्टंट आणि लुथरन विभाजन पाहायला मिळतं. आणि मग 1800च्या दशकात पेंटेकॉस्टल आणि बॅप्टिस्ट चळवळी उदयाला आल्या. म्हणजे सुरुवातीची ती एकसंध चर्च शेकडो वर्षांच्या प्रवासात अनेक आधुनिक गटांमध्ये कशी विभागली गेली याचं हे एक स्पष्ट चित्र आहे. पण असा प्रश्न पडतो की लोक आजही असं का करतात? या स्पष्टीकरणामध्ये 3 मुख्य मानसिक कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण स्वतःला मिळालेल्या ज्ञानाचा किंवा दृष्टांताचा अति अभिमान असणे. दुसरं कारण एखाद्या प्रभावी चमत्कार करणाऱ्या नेत्याचा अभिमान बाळगणे. आणि तिसरं म्हणजे इतर सर्व गटांना खोटे किंवा चुकीचे मांडण्याची प्रवृत्ती. यावरून हेच सिद्ध होतं की अहंकार आणि स्वतःला श्रेष्ठ समजण्याची प्रवृत्ती ही विभाजनास कशी थेट कारणीभूत ठरते. याच विभाजनाला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर विखुरणे या कल्पनेचा विचार करा. प्रवचनात एक अतिशय प्रभावी उपमा दिलीये. जेव्हा एखादा लांडगा कळपावर हल्ला करतो तेव्हा मेंढ्या कशा वेगवेगळ्या दिशांना पळून जातात, अगदी विखुरल्या जातात ना. अगदी तशीच अवस्था चर्चच्या विभाजनाची आहे. बाहेरून आलेल्या धोक्यामुळे होणाऱ्या विनाशाचं आणि लोकांचा एकमेकांपासून दुरावण्याचं हे एक अतिशय अचूक आणि बोलकर रूपक आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. नेते केवळ सहकर्मी आहेत. अनुयायांनी खऱ्या नेतृत्वाकडे कसं पाहायला हवं याविषयीचा एक अतिशय महत्त्वाचा वैचारिक बदल आता आपण पाहणार आहोत. बघा, मी लावले, अपुल्लोसाने पाणी दिले, परंतु देवाने वाढविले, ही शेतीची उपमा इथे अतिशय सुंदरपणे वापरली आहे. यातून स्पष्ट होतं की नेते हे फक्त शेतात काम करणारे मजूर किंवा कामगार आहेत. बी पेरणारा पॉल असो वा पाणी देणारा अपुल्लोस यांपैकी कोणीही स्वतःहून मोठा नाही. तर जी अंतिम फळ आणि वाढ देणारी शक्ती आहे तो परमेश्वरच तिथे सर्वोच्च आहे. हेच सत्य घर बांधण्याच्या उदाहरणावरून अगदी सोपं करून सांगता येतं. विचार करा, आधी कुणीतरी पाया खणतो, मग दुसरा कामगार येऊन सिमेंट आणि विटा रचतो आणि शेवटी तिसरा येऊन भिंतींना रंग देतो. जसे हे वेगवेगळे कामगार क्रमाने येतात आणि आपापलं काम करून निघून जातात, अगदी तसंच वेगवेगळे आध्यात्मिक नेते एकाच मोठ्या प्रकल्पासाठी क्रमाने योगदान देणारे कामगार आहेत.
प्रत्येक नेत्याची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे, पण ती एका मर्यादेपर्यंतच असते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर आध्यात्मिक नेते हे रिले शर्यतीतल्या खेळाडूंप्रमाणे असतात. ते एकाकडून दुसऱ्याकडे जबाबदारीची ती काठी म्हणजेच बॅटन सोपवतात. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी अजिबात नाहीत की ज्यांनी स्वतःचे स्वतंत्र गट किंवा छावण्या निर्माण कराव्यात. एकतेच्या किमतीवर कोणत्याही नेत्याची मूर्तीपूजा केली जाऊ नये हाच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे अधोरेखित होतो. चला तर चौथ्या भागाकडे येऊया, विनम्रतेची बायबलमधील उदाहरणे. आदर्श एकता आणि विनम्रता कशी असावी याची काही अगदी उत्कृष्ट उदाहरणे बायबलमध्ये पाहायला मिळतात. तीच आता आपण बघणार आहोत. त्याने वाढले पाहिजे आणि मी कमी झाले पाहिजे. योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचे हे किती सुंदर आणि प्रभावी उदाहरण आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये जास्त लोक येऊ लागले तेव्हा योहानामध्ये अजिबात मत्सराची किंवा असुरक्षिततेची भावना नव्हती. उलट त्याने अत्यंत आनंदाने हे मान्य केलं की आता स्वतःचं महत्त्व कमी करून येशूला महत्त्व देण्याची वेळ आली आहे. ही खरी विनम्रता. आणि हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन कसे असू शकतात. एका बाजूला आपण पाहतो की योहान बाप्तिस्मा करणारा अत्यंत सन्मानाने आणि विनम्रतेने मागे सरकत आहे, आणि दुसऱ्या बाजूला कोण आहेत तर फरीशी लोक, जे त्यांचे अनुयायी कमी होत असल्यामुळे अत्यंत संताप आणि मत्सर व्यक्त करत आहेत. अहंकारामुळे कशी फूट पडते आणि विनम्रतेमुळे कशी एकता टिकून राहते यातील हा अत्यंत स्पष्ट असा फरक आहे. यातील आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रेषित पेत्राचं. पेत्राने एका पत्रात पौलाला आपला प्रिय भाऊ म्हणून संबोधलं आहे. आता गंमत बघा, करिंथच्या मंडळीत सामान्य लोक पेत्र आणि पौली यांच्या नावाने गट करून भांडत होते, पण प्रत्यक्षात या शीर्ष नेत्यांमध्ये कोणतीही स्पर्धा किंवा कटुता नव्हतीच. ते एकमेकांच्या ज्ञानाचा आणि सेवेचा मनापासून आदर करत होते. हे विश्लेषण अत्यंत निष्पक्षपणे दाखवून देतं की खऱ्या नेत्यांमध्ये नेहमीच एकता असते. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर, ख्रिस्तामध्ये एकता. या विश्लेषणाच्या शेवटी आपण पाहूया की या सर्व समस्येवर अंतिम उपाय काय आहे आणि सर्वांनी नक्की कशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही सर्वांनी एकच गोष्ट बोलावी आणि तुमच्यात फूट पडू नये ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन विनंती आहे. स्वतःच्या संप्रदायाच्या किंवा गटाच्या ओळखीवरून वाद घालण्याऐवजी सर्व विश्वासणाऱ्यांनी एकच म्हण आणि एकच विचार सामायिक करावा, असं अतिशय स्पष्ट आवाहन यातून केलं गेलं आहे. खरं सांगायचं तर हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. आणि हे आवाहन पुढे योहानच्या सुवार्तेतील अंतिम प्रार्थनेशी जोडलं जातं की ते सर्व एक असावेत जसे आपण एक आहोत. हे शब्द अतिशय गांभीर्याने हेच दर्शवतात की एकतेचं अंतिम ध्येय हे केवळ वरवरचं एकमत असणं नाहीये, तर साक्षात ईश्वरीय एकतेचं प्रतिबिंब असणं हे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे. तर मग ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. जर पाया खरोखरच एक आहे तर मग विश्वास ठेवणारे लोक आजही विभाजनाच्या या भिंती का उभ्या करत आहेत? आजच्या काळातील या धार्मिक विखंडनाचे परिणाम काय आहेत आणि एकतेसाठी आपण एकत्रितपणे काय करू शकतो? हा विचार नक्कीच अधिक शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रेरित करेल. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.